आणखी एक दिवस कझाकिस्तानमधला. ॲक्च्युली प्रॉब्लेम काय आहे, काय प्रॉब्लेम, आज ढगाळ आहे, पावसाळी आहे, पाऊस पडतोय बारीक बारीक. सो इथे थंडी आहे, गारठा आहे आणि पाऊस आहे. सो आज कुठेतरी फार लांब नाही गेलो मी, काही दिसणार नव्हतं चांगलं सनलाईट नसल्यामुळे. सो मी म्युझियम्ससाठी चाललो आहे. तर माझं जॅकेट आतमधून लोकर आहे पण बाहेरून वॉटरप्रूफ आहे असं मला वाटतंय. 205 नंबरची बस पकडायची आहे. मी चाललो आहे का म्युझियमला. भरपूर पाऊस पडत असेल तर त्या दिवशी काय करावं, तर मी आता म्युझियम्स बघायला सुरू करतोय. माझी या शहरातली जी म्युझियम्स राहिलेत ती बघायला घेतोय. सो सुरुवात करूया अलमाटी म्युझियमपासून. सो ही एंट्री आहे. सो प्रशस्त म्युझियम. सुरुवात अलमाटी म्युझियम पासून केली. म्युझियमची एक मजली लाकडी इमारत खूपच आकर्षक होती. यातले वेगवेगळे विभाग अत्यंत कलात्मक पद्धतीने मांडले होते. या म्युझियममध्ये अलमाटीच्या इतिहासाची आणखी सविस्तर माहिती मिळाली. अलमाटीचा प्राचीन इतिहास दाखवताना पूर्वीच्या काळात वापरली जाणारी हत्यारं, घरं बघितली. पोशाख, दागिने यातले बारकावे बघण्यासारखे होते. हे सगळं नीट समजण्यासाठी पुतळे, फोटो यांचा वापर केला. मध्ययुगीन इतिहास सुद्धा जिवंतपणे उभा केला. काळ बदलत गेला तसा शहरात झालेला बदल दाखवणारं दालन इंटरेस्टिंग होतं. 20व्या शतकातील अलमाटी आताच्या काळातलं शहर असे विभागही आहेत. देश घडताना असा एक विभाग बघितला, ज्यात कझाकिस्तानचा राजकीय इतिहास, झेंडा, देशाचं प्रतीक, सन्माननीय व्यक्ती यांची माहिती मिळाली. लाकडी टुमदार बिल्डिंग मधल्या या संग्रहालयात संपूर्ण अलमाटी कझाकिस्तान सामावलं असल्याचं वाटलं. मी जेव्हा इथे आलो पहिल्या दिवशी तेव्हा मला कळलं इथे घोडा खातात. मला घोडा घ्यायचा होता. आपल्या इथे घोडा. एक आठवडा झाला मी हिम्मत केली. एक हॉटेल सापडलं जिथे हे ट्रेडिशनल फूड मिळतं आणि मी बिर्याणी टाईपची डिश मागवली. त्याच्यामध्ये घोडा आणि लॅम्ब. गुड लक. हा घोडा आहे, लॅम्ब. चला. भारी हॉटेल आहे इकडचं, लोकल. नाव आहे नवात. टोपी का देतात काय माहिती, थंडी वाजू नये म्हणून. कॅश. खायला गेलो ते हॉटेल सुद्धा जुन्या काळाची आठवण करून देणार. सो फायनली हे हॉटेल होतं नावात. नावात काय आहे, नावात घोडा आहे. पॅनफिलो पार्कात आणखी एक इंटरेस्टिंग म्युझियम आहे. म्युझियम ऑफ फोक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स. लोकसंगीत वाद्यांचं संग्रहालय. काय भारी संकल्पना आहे. म्हणजे इथे लोकसंगीताची परंपरा किती प्राचीन आणि समृद्ध आहे. इमारत लाकडी आहे. तिचं चॉकलेटी हिरवं कॉम्बिनेशन एकदम नजरेत भरलं. जेव्हा असेन्शन कॅथेड्रल बांधलं त्याच काळात ह्याही वास्तूची निर्मिती झाली. तेव्हा ते हाऊस ऑफ ऑफिसर्स होतं. 80च्या दशकात त्याचं संग्रहालय झालं. संग्रहालयात गेल्यावर लोकसंगीताच्या जादुई जगात गेलोय असंच वाटलं. कझाकिस्तानचा लोकसंगीत कलाकार याकलस यांच्या स्मरणार्थ हे संग्रहालय आहे.
त्याने लोकसंगीतामधील नैसर्गिक जादू सगळ्यांपर्यंत पसरवणं, जुन्या वाद्यांचं जतन हे खूप मोलाचं काम त्याने केलंय. इथे मला स्ट्रिंग वाद्य खूप मोठ्या प्रमाणात दिसली. कझाकिस्तानचं डोंबरा, कोबीज यांचा मोठा डिस्प्ले होता. इतरही तंतुवाद्य ती कशी वाजवतात ते व्हिडिओ मार्फत दाखवलं जात होतं. वैविध्यपूर्ण तालवाद्य, बासरी सारखी वाद्य बघून संगीत किती वैश्विक कला आहे हे जाणवलं. तुर्किक लोकसंगीत जगाच्या बऱ्याच भागात पसरलं होतं. जिथे जिथे ही भाषा बोलली जाते त्या देशातली काही वाद्य ठेवली आहेत. त्या प्रत्येक वाद्याची माहिती सुद्धा लिहिली आहे. अर्थात त्यासाठी ट्रान्सलेटर वापरावा लागला. जगभरातून 27 देशांमधली वाद्य इथे दिसली. मला सगळ्यात जास्त आनंद झाला आपल्या देशातील तबला, हार्मोनियम, बासरी, वीणा, सरोद अशी वाद्य माहिती सकट सुंदररित्या प्रदर्शित केलेली बघून. तंतुवाद्य, तालवाद्य, वायुवाद्य अशा विविध वाद्यांनी मानवाच्या आयुष्यात रंगत आणली, त्यांचं आयुष्य समृद्ध केलं. त्या वाद्यांप्रती कृतज्ञता म्हणूनच हे संग्रहालय आहे की काय ही भावना तिथून निघताना मनात होती. कझाकिस्तानमध्ये आक्रमणं, युद्ध झाली. दुसऱ्या महायुद्धात जे 28 सैनिक मॉस्को लढाईत शहीद झाले त्यांच्या स्मरणार्थ 28 पॅनफिलो पार्कमध्ये मिलिटरी हिस्ट्री म्युझियम आहे. मी तेच बघायला चाललोय. असेन्शन कॅथेड्रलच्या मार्गावर पॅनफिलो उद्यान आहे, तिथेच हे संग्रहालय आहे. दुसऱ्या महायुद्धात कझाकिस्तानच्या सैनिकांच्या तुकडीचा सहभाग, त्या काळातील युद्धनीती, कोणकोणती शस्त्र वापरली गेली होती हे सगळे इथे बघायला मिळतं. दुसऱ्या महायुद्धाचे काही महत्वाचे टप्पे सुद्धा प्रदर्शित केले आहेत. पुतळे आणि चित्र यांच्या साहाय्याने हे प्रसंग जिवंत केले आहेत. सैन्यात वापरली जाणारी हत्यारं, टँक्स, उपकरणं, मिसाईल यांची सॅम्पल्स ठेवली आहेत. कझाकिस्तानच्या मिलिटरीचा इतिहास या म्युझियम मध्ये उलगडला असल्याचं जाणवलं. या म्युझियमला स्थापत्यशास्त्रीय स्मारक म्हणून ओळखलं जातं. इथे एका ठिकाणी सैनिकांची मिनिएचर्स केली आहेत. हे हॉटेल चेक करायचंय कितीला आहे. असं महागच असेल. काय कलर्स आहेत झाडांचे. माझा म्युझियम डे छान गेला. वा, देश घडताना किती गोष्टींचा समावेश त्यात असतो या संग्रहालयातून कळलं. संध्याकाळ सुद्धा पावसाची गेली. कुंद वातावरणात मी आजचा दिवस संपवला. गेल्या वर्षी फॉलमध्ये म्हणजेच पानगळीच्या ऋतूत मी अलमाटीमध्ये होतो. तिथे फिरताना, ते वातावरण अनुभवताना मी त्या जागेच्या प्रेमात पडलो. रानवाटाची पहिली बाली ट्रिप सक्सेसफुल झाल्यानंतर पुढच्या ट्रिपसाठी तुम्हा सगळ्यांना त्याच सीझनमध्ये सप्टेंबरमध्ये अलमाटीला न्यायचा प्लॅन आहे. तर नक्की सहभागी. या वर्षातल्या शेवटच्या 2 बॅचेस लवकरात लवकर जॉईन व्हा.